कोणे पार कोणे पक्का आधार कोणे हे दम दम दमदार कोणे अरे आपलं सरकार कोणे जुना काळ बदललाय आता वेळ बघा 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 घड्याळाचा खेळ बघा जोशी धग धगता अंगात रग रगता ऐकणार नाही कुणाता शब्दाचा ठाम कोणे रक्ताचा घाम कोणे पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा माझ्याकडे पैठणी घेऊन आला बहिणी उघडताना रोज वस्तूचा आज या ठिकाणी तुमच्या आमच्या सर्वांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यामध्ये प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अंकित भाऊ मोरे असेल संजीवभाऊ उभे असेल विद्यादाई नांगरे असेल सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ग्रामीण भागातील महिलांसाठी त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व माझ्या सहकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. खबरदार अजितदादांच्या बाबतीत बोलायचं झालं म्हणजे त्यांचा वाढदिवस आत्ताच झाला आणि तो एक 15 दिवस या ठिकाणी अशाच पद्धतीने तालुक्याच्या राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये होत असताना मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने त्या ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत ज्या सकाळी उठल्यापासून फक्त झोपेस्तोपर्यंत फक्त कष्टच करतात अशा महिलांना खऱ्या अर्थाने संधी मिळावी आणि कुठेतरी गृहगुळा व्हावा म्हणून हा कार्यक्रम आयोजित करून अजितदादांना या माध्यमातून शुभेच्छा द्यायच्या आणि त्यानिमित्त त्यांनी छत्री वाटप कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हे करत असताना खरं तर काम 2 दिवस झाले आमच्या गावची खूप चांगल्या पद्धतीने त्याची तयारी केली आणि सर्वत्र या ठिकाणी पोचण्याचं काम केलं. आज या ग्रामीण भागातील महिला उपस्थित आहात आणि वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी चांगलं काम केलं त्यांचाही सन्मान आमच्या गौरवने घेतलेला आहे. आज आपण पाहतोय सिटीतील महिला आपण नेहमीच म्हणत असतो कुठलाही कार्यक्रम असेल तर पुढे येतात त्या खेळाचा आनंद घेत असतात परंतु मुळशी आपल्या ग्रामीण भागातील महिला त्या खूप लाजाळू असतात त्या पुढे येत नाही स्टेजवर जायला नको म्हणतात परंतु काळ बदलतोय तसं आपल्या मुळशीतील महिला सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यामध्ये पुढे मागे राहिलेल्या नाही आणि एक 2-3 वर्ष झालं मी पाहतोय आपल्या तालुक्यातील महिला अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे येऊन स्टेज डेअरिंग करतात आणि कुठलाही खेळ असो त्यामध्ये सहभागी होतात आणि खेळाचा आनंद घेतात कारण की शेवट प्रत्येकाला जन्म प्रत्येकाला जायचंच परंतु यामध्ये जे अंतर आहे त्याला जीवन म्हणतात ते जीवन तुम्ही कसं जगता याला खूप महत्व आहे. आज आपण पाहिलं या 2 आजी त्यांचं कौतुक केलं पाहिजे कारण की आज एवढं वेळ झालंय आज आपल्या महिला तरुण महिला किंवा मुली सुद्धा स्टेजवर यायला नको म्हणतात किंवा जे काय संजय भाऊंनी तुम्हाला जे खेळ केला त्यामध्ये सहभागी व्हायला नको म्हणतात पण त्या 2 आजींनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला आणि खेळाचा आनंद घेतला आणि त्यांनी त्यांची कला पण दाखवलेली आहे. शेवट त्यांच्या काळात त्या टीव्हीवर काही नव्हता परंतु शेवट आनंद घ्यायचा असेल तर आपण त्या पद्धतीने वागलं पाहिजे डेअरिंग केलं पाहिजे आणि तीच भूमिका या सर्व महिलांनी घेतली. ज्यांना बक्षीस मिळलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो परंतु ज्यांना मिळणार नाही त्यांचं अभिनंदन करतो म्हणजे शेवट या ठिकाणी येणं कार्यक्रमाला जी उपस्थिती देणं ही सुद्धा खऱ्या अर्थाने ज्यांना बक्षीस मिळणे त्यांना साठी स्फूर्तीदायक आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्व उपस्थित राहिलेला आहात. तर दादा म्हणजे एक विकास पर्व आहे. आपण पाहतोय आपल्या तालुक्यामध्ये अनेक विकास कामं चालू आहेत त्यामध्ये खऱ्या अर्थाने शिवाचा वाटा दादांचा आहे. आज IT पार्क आपल्या देशात आहे आणि त्या ठिकाणी पाण्याची जी रस्त्यांची अवस्था झाली ती दूर करण्यासाठी दादा सकाळी 6 वाजता 15 दिवसात 2 वेळा आले 6 ते 10
4-4 तास दादांनी तिथे स्वतः चिखल असेल तरी स्वतः पायी फिरले आणि आपल्या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी पुढे आलेले आहे. आता लोक म्हणतील पूर्व पट्ट्यातली कामं चालू इकडली काय, थोड्या दिवसात आपण दोघा फिरवून हा जो हा रस्ता आहे याची पण दुरुस्ती करण्यासाठी दादांची व्हिजिट घेणार आहेत. आणि मी कालच दादांना गोठवल्या फाट्या या ठिकाणी जो चौक आहे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होती ती सोडवण्यासाठी अंडर बायपास करण्याच्या ठिकाणी निवेदन दिलंय आणि चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी होईल. आणि भविष्य काळात या भागातील लोकांची सुद्धा आपण पाहतो दिवसभर कुठं शेतात दमून आली माणसं घरी जायचं असेल किंवा कुठं बाहेर जायचं असेल आपल्याला 2-2 तास 1.5 तास ट्रॅफिक मध्ये थांबावं लागतं. भविष्य काळात ही अडचण दूर होईल म्हणून दादांकडे नियोजन दिलेले दादा थोड्या दिवसात मीटिंग करून हा विषय मार्गी लागतील. शेवट या भागातला विकास करणं हे माझं कर्तव्य आहे. तुम्ही सर्वांनी खूप मोठा आशीर्वाद दिलेला आहे आणि देत असताना माझ्या महिला आहेत. खरं तर महिलांना संधी मिळावी कुठेतरी 2 रुपये मिळावे आणि त्यांच्या जीवनामध्ये बदल घडावा म्हणून दादांनी विशेषतः राज्याच्या महिला बालकल्याण विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजना आणली. ती राज्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने चालली आणि अनेक गोरगरीब महिलांना माझ्या बहिणींना त्याचा लाभ मिळाला आणि हाच लाभ कायमस्वरूपी ठेवण्यासाठी दादांनी मागच्या बजेटमध्ये सुद्धा बजेटमध्ये तरतूद केलेली आहे की लोक चर्चा करायची इलेक्शन झाल्यावर हे काम बंद होईल परंतु असं काही होणार नाही. दादांनी बजेटमध्ये तरतूद केलेली म्हणजे महिलांना जो लाभ मिळत होता तो इथून पुढच्या काळात सुद्धा मिळणार आहे. आणि हे होत असताना महिलांसाठी वेगवेगळे खेळ असतील किंवा काही कार्यक्रम घेत असताना आम्ही सर्व मंडळी एक चांगल्या पद्धतीने नियोजन करत असतो. अंकुश बाबा असेल, नीताताई नांगरे असेल, संजय उभे असेल यांनी गेली 15 दिवस यांचं नियोजन चाललंय. अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व सहकार्याने एकत्र करून हा कार्यक्रम आयोजित केला. ज्या महिलांनी यामध्ये सहभाग घेतला त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढच्या एकदा तुम्हाला सर्वांच्या वतीनं अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मनापासून राजगड मुळशीतील जनतेच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रपती. तालुक्यातील सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींनो, सर्व नागरिक बंधू भगिनींनो, आपण सर्वजण या निमित्ताने एकत्रित आलेलो आहोत. आपल्या सर्वांच्या वतीनं अजितदादांचा वाढदिवस 22 तारखेला होऊन गेलेला आहे तरी देखील आपल्या सर्वांच्या वतीनं अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करूयात. त्यांना उदंड आयुष्य मिळो आणि अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहो. त्यांची प्रगती झाली तर राज्याची प्रगती निश्चित होणार आहे. राज्याबरोबर जिल्ह्याची होणार आहे, जिल्ह्याबरोबर मुळशी तालुक्याची होणार आहे, मुळशी तालुक्याची झाली तर गावागावाची होणार आहे, गावागावाची झाली तर प्रत्येक घराघराची प्रगती होणार आहे. दादांच्या वाढदिवसामध्ये आपण काय काय साध्य करणार आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं. आनंदाचा दिवस आनंदामध्ये साजरा करण्यासाठी म्हणून आज अंकुश भाऊ आणि त्यांच्या सहकार्याने एक असा महिलांसाठीचा खास उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी सर्व महिलांना त्या हे जे काही खेळ पैठणीचा आहे या खेळ पैठणीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेल्या सर्व उपस्थित महिला भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. ज्या ज्या खेळामध्ये आपण भाग घ्याल त्या खेळामध्ये यशस्वी व्हाल अशी अपेक्षा करतो. यशस्वी एक जण होईल, बाकीचे प्रयत्न करतील. प्रयत्न सुद्धा खूप महत्वाचा असतो आणि सभाधिकपणाने व्यासपीठावरती इथं येऊन लोकांच्या समोर पटेल साहेब ज्या पद्धतीने काही खेळ खेळायला सांगतील तो खेळ किंवा जे प्रश्न विचारतील त्याची उत्तरं देणं यात जो सभाधिकपणा येतो तुम्हाला कल्पना येणार नाही. नुसता सभाधिकपणा जर तुमच्यामध्ये आला तर तुम्ही देखील कुटुंबाची प्रगती खूप वेगाने करू शकता. हे कायम लक्षात ठेवा. कारण समाजामध्ये बोलणाऱ्याचीच नेहमी ऐकलं जातं, गप्प बसणाऱ्याचं कोणी ऐकत नाही. हे कायम लक्षात ठेवा. गप्प बसणाऱ्यावरती नेहमी अन्याय होतो. त्यामुळे नेहमी सभाधिकपणा ज्याच्याकडे आहे, स्टेज डेअरिंग ज्याला आपण म्हणतो, तर महिला आता लोक काय म्हणतील, अमुक काय म्हणतील याच्यामुळे मागे राहतात. पण आता शास्त्राचं म्हणणं की 50% महिलांना आता राजकारणात प्रवेश दिलाय. सगळ्या सत्ता केंद्रामध्ये 50% तुम्ही आहात, समाजात तुम्ही 50% आहात. पण 50% विविध पदावरती तुम्ही बसणार आणि कारभार तुमचे कारभारीच सांभाळणार.
या कारभाराला काही अर्थ नाही, असं दादांचं नेहमीचं सांगणं असतं. तर खऱ्या अर्थानं कारभार जर तुम्हाला करायचा असेल तर पहिली पायरी कुठली, तर ही समाजिकपणा, समाजाच्या समोर सहजासहजी वावरणं. जसं आपल्या कुटुंबात आपण वावरतो, कौटुंबिक कार्यक्रमात आपण जसं वावरतो, तसं सामाजिक क्षेत्रामध्ये सगळ्या समाजाबरोबर एखाद्या व्यासपीठावरती त्या पद्धतीने वावरणं, ह्याला जो समाजिकपणा लागतो, हा समाजिकपणा तुमच्यापाशी आला की बाकीचं सर्व कार्य, जी जबाबदारी उद्याच्या काळामध्ये तुम्ही घेणार आहात, विविध पदांच्या माध्यमातून जी तुमच्याकडे जबाबदारी येणार आहे, ती जबाबदारी जसा आज पुरुष सांभाळतो आजपर्यंत, तशा पद्धतीने महिला देखील सांभाळतील. महिला देखील उत्तम पद्धतीचं मार्गदर्शन करतील. महिला आता इथे रुपालीताई सुद्धा येतील थोड्या वेळात. रुपालीताईचं आज जर तुम्ही पाहिलं तर संपूर्ण राज्यभर ही तुमच्यातलीच एक महिला आहे, पण संपूर्ण राज्यभर त्याने ओळखणारे लोक आज या ठिकाणी निर्माण झाली. का तर त्यांचं सततचं वावर, सतत ते लोकांमध्ये जाणं, लोकांना मार्गदर्शन करणं, महिलांचे असतील इतरांचे असतील प्रश्न सोडवणं, यातून त्यांना जसं संपूर्ण महाराष्ट्र ओळखायला लागला, तसं आपल्यापैकी काही महिलांना मुळशी तालुका ओळखायला लागेल. आणि ही काळाची गरज आहे, ही काळाची गरज आहे. म्हणून सर्व महिला भगिनींना या ठिकाणी आवर्जून सांगतो की लोक म्हणतील की काय या कार्यक्रमातून आहे, तर या कार्यक्रमातून महिलांना एक स्वतःचं असलेलं अस्तित्व जागृत करणं आणि स्वतःचं सामाजिकपणा स्वतःकडे आणणं, स्वतःला या ठिकाणी सिद्ध करणं, यासाठीचं हे व्यासपीठ आहे. हे साधं सुद्धा व्यासपीठ नाही. संदीप पाटील साहेब जे आज उपक्रम तुमच्यामध्ये राबवतात, पैठणी काही जणींनाच मिळणार असेल, पण इतक्या जणी गोळ्या झाल्या आणि स्पर्धेत भाग घेत आहे. स्पर्धा ही खूप महत्वाची आहे. स्पर्धा म्हणजे प्रयत्न आहे, पण प्रयत्न सगळेजण करत असतात. यश क्वचित कुणाला तरी येतं. यश कुणाला येतं, ज्याला स्किल आहे, ज्याच्याकडे कौशल्य आहे. कौशल्य ज्यांच्याकडे त्याला यश येतं. मग आपल्यात कौशल्य नसेल, कमी पडलो, आपल्याला यश नाही मिळालं, तर पुढच्या वेळेला असाच उपक्रम कुणी ठेवेल. त्या ठिकाणी मी चांगल्या पद्धतीच्या दोरीच्या उड्या मारून जातो. अवघड आहे का नाही, दोरीची उडी घरी पण आहे, घरी प्रॅक्टिस करा. ते काही इथं स्पर्धेत बक्षीस मिळवण्यापुरता विषय नाही. तुमचा फिटनेस आहे, तो फिटनेस या दोरीच्या उड्याबद्दल तुमचा फिटनेस राहतो. फिटनेस जर शरीराचा नीट राहिला तर मनाचा नीट राहतो. कुटुंबाचा बॅलन्स, कुटुंब सावरण्यासाठी फिटनेस महत्वाचा आहे, शरीराचा आणि मनाचा देखील. हा दोन्ही फिटनेस सांभाळणारा हा खेळ आहे. असे छोटे मोठे खेळ घेऊन समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम संदीप पाटील साहेब करतात. आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मनापासूनचं कौतुक करतो. अनेक ठिकाणी ते महाराष्ट्रात जातात आणि महिलांचे अशा पद्धतीने कार्यक्रम घेतात. त्यामुळे त्यांच्यासाठी एकदम जोरदार टाळ्या उभ्या. आणि आपणही सर्वांनी ते अशा पद्धतीने सांगतो, न लाजता न घाबरता आपण या खेळामध्ये सामील व्हा, प्रयत्न करत राहा. प्रयत्न हे होत नाही, कायम लक्षात ठेवा, प्रयत्न हे होत नाही, देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. का तर देवा सकट सर्व काही प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त प्रयत्नात आहे. तर प्रयत्न या गोष्टीला खूप जीवनामध्ये महत्व आहे, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये महत्व आहे. त्यामुळे जे आपल्याला जमणार नाही, ते अनेक पद्धतीचे प्रयत्न असतात. स्वयंपाक जमत नाही, कसं जमत नाही, मी करूनच दाखवे. यांना जसं आवडतं तसं करेल, घरच्यांना जसं आवडतं तसा पद्धतीचा करेल. हा जसा प्रयत्न रोजच्या रोज तुम्ही सकाळ संध्याकाळ करीत असता, हा अनेक क्षेत्रामध्ये प्रयत्न इथून पुढच्या काळामध्ये महिलांनी आता केला पाहिजे. म्हणूनच हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं हे व्यासपीठ आपल्यासाठी या ठिकाणी दिलेलं आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं अंकुशभाई मोरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या मुळशी तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या महिला वर्गाला एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ आपण या ठिकाणी उभं करून दिलं, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचंही कौतुक करतो. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा.
आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आलात अजितदादांच्या वरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती जी या ठिकाणी आपण प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.